आणि यानंतर आपण थेट जाऊयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधामध्ये आंदोलन करताना दिसते आहे। त्या सोसायटीने त्यांना पत्र दिली, त्या सोसायटींना त्यांनी सिलेंडर उपलब्ध करून दिली। मग आता आम्हाला पण सिलेंडर हवे आहेत आणि आम्ही त्यांना पत्र देतोय, तर पत्र घ्यायला त्यांना प्रॉब्लेम काय आहे? बघा, जैन मंडळांना सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली होती आणि या संदर्भात त्यांनी थेट सरकारला मंत्री छगन भुजबळ यांना पत्र देखील लिहिलेलं होतं आणि याच मुद्द्यावरून सध्या मनसे आणि आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झालेली दिसून येते आहे। आम्ही 3 जण जातो, असं माहितीये का साहेब? या पत्राची पोच पण मिळाली पाहिजे ना, पोच मिळाली पाहिजे ना आम्हाला। ती व्यवस्था आम्ही करतो, तुम्हाला आता इतिहासासाठी थांबता येणार नाही। आम्हाला आमचा विषय मांडू द्या मीडियासमोर। आमचा विषय थांबा। तर येणारी हनुमान जयंती आणि समर्थ सप्ताह या दरम्यान अन्नछत्र चालवण्यासाठी आम्हाला देखील व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा। सगळ्यांनाच माहिती आहे, आता परत मी रिपीट करत नाही। इकडचे स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी एका जैन सोसायटीला पत्र दिलं होतं की तुम्हाला गॅस सिलेंडर हवे असतील तर आम्ही देतो। त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं, मनसेने आंदोलन केलं, मनसेने गॅस एजन्सीला पत्र दिलं की लोढा जर तुमच्यावर दबाव टाकत असतील तर तुम्ही मनसेला संपर्क करा। त्याच्यावर लोढा साहेबांनी सारव केली की आम्ही फक्त जैन लोकांना देत नाही आहोत, आम्ही सगळ्यांनाच देतो आहे, तुम्ही आमच्याकडे मागणी करा। मग आता आम्ही आमच्या पत्रामार्फत त्यांना मागणी करतो आहे की उद्या हनुमान जन्मोत्सव आहे, 2-3 दिवसामध्ये आता जे स्वामी समर्थांचे सप्ताह चालू होतं त्या सप्ताहासाठी पण अन्नछत्र असतं, त्यांना गॅस सिलेंडर हवे आहेत, तर त्या म्हणजे हनुमान जन्मोत्सव आणि सप्ताहासाठी तुम्ही गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिला। तर हे साधं पत्र आहे, पण हे साधं पत्र देताना पण जर प्रशासन आमच्यावर दबाव आणतं तर त्याच्यावर काय करायचं हे महाराष्ट्रातल्या जनतेने सांगावं आम्हाला। हे काय चुकीचं आहे का? आम्ही पत्र द्यायला चाललो आहे। पोलिसांकडून नेमकं का अडवलं जातं तुमचं काय? बघा, पोलिसांची आम्हाला नोटीस आली आहे, ही अशी नोटीस आली आहे की तुम्ही जमावबंदीचा उल्लंघन करताय, जमावबंदी नाही आहे। आता याच्यामध्ये नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलं आहे 5 लोकांच्या वरती तुम्ही जमू नका। तर मी साहेबांना आता विनंती करतोय की बाबा 5 नाही तर आम्ही 2 जण जातो। कारण बघा, लोकप्रतिनिधींनी पत्र घ्यायला तर पाहिजे किंवा लोकप्रतिनिधींनी आम्हाला सांगावं की आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचं पत्र नको आहे, मग आम्ही वैयक्तिक त्यांना पत्र लिहू। उद्यापासून आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक त्यांना वैयक्तिक पत्र देतील। तसं तुमच्या मार्फत हे पत्र लोकप्रतिनिधींना पोचवा किंवा आता साहेबांनी आम्हाला सांगितलं की या पत्राची आम्ही तुम्हाला पोच मिळवून देतो, मग त्याप्रमाणे साहेबांनी या पत्राची आम्हाला पोच मिळवून दिली तर आमचा विषय इथे संपून जातो। पण माझं म्हणणं याच्यामध्ये एकच आहे की हे दबावतंत्र कशासाठी? प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, प्रत्येक पक्षातल्या लोकांना किंवा आम्ही इकडचे मतदार आहोत, आम्हाला लोकप्रतिनिधीला भेटायला अधिकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।